तेच म्हणले की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं बोलणं आहे की नाही त्यांचं? हो हो हा, साक्षात्कार आहे त्याने. ये स्वामी भक्त इथं, ये स्वामी समर्थच इथं. हा, आत्मा सोडून कुठे अजून आहे का बाहेर? नाहीच. नाही. हा, असं काय म्हणलं, बाबा एवढे पैसे नको म्हणलं, मला जे त्याने सांगितले तेवढं द्या. बाबा तेवढं देणार नाही, मी 1500 रुपये तुझ्या झोळीत घालते म्हणले. इथं ये झोळी म्हणून इथं घालून. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आज आपला व्हिडिओ एका अशा उद्योजकाबद्दल असणार आहे, ज्या उद्योजकानं मागच्या 35 वर्षापासून या छोट्याशा रूममध्ये किंवा या पडलेल्या रूममध्ये पत्र्याच्या शेडमध्ये एक हॉटेल चालू केलं. या हॉटेलचं एक खास वैशिष्ट्य आहे. श्रीपाद केनगे नावाचे हे जे बाबा आहेत, अक्कलकोट पासून अगदी 20-22 किलोमीटरवर हे छोटंसं खेड आहे. आणि या खेडेगावात या बाबांनी जे हॉटेल चालू केलंय, या हॉटेलमध्ये तुम्ही यायचंय, तुम्ही जेवण करायचंय, नाश्ता करायचा आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील तर द्यायचे, नाहीतर श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि निघून जायचं. या तत्वावर त्यांचं हे हॉटेल चालतं. पंढरपूरची जी दिंडी असते पांडुरंगाची, हा दिंडी मार्ग आहे आणि इथूनच दिंडी मार्गस्थ होती. आणि त्या दिंडीत सुद्धा त्या वारकऱ्यांना हे जीव घालायचं काम करतात, कुठल्याही शुल्क विना. मग या बाबांना जर पैसे घेत नसतील तर मग हॉटेल चालतं कसं, त्यांची श्रद्धा कशी आणि ते काय सांगतात, या हॉटेल चालवण्याबद्दल आज आपण पाहू. आणि या श्रद्धेपोटी श्रीपाद बाबांचं हॉटेल मागच्या 35 वर्षापासून चालतं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, जी प्रसन्नता आहे, ती तुम्हाला पाहून लक्षात येईल. आपल्या बरोबर आहे ते श्रीपाद केनगे महाराज आहेत, जे 35 वर्षापासून हे हॉटेल चालवतात. बाबा, आपला इथला परिचय सांगा. हॉटेल कुठे आहे, इथला पूर्ण तुमचं नाव आणि परिचय काय इथला सांगा बरं. शावळ म्हणून गाव आहे भाऊसाहेब, खेडेगाव आहे एक. हा, आता मला सांगा, श्री स्वामी समर्थ महाराजापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली, तुम्ही स्वामींचे भक्त आहात. हा, मग आपण हे हॉटेल सुरू केलं पाहिजे, लोकांकडे पैसे असतील तर द्या, नसतील तर नका देऊ, ही सुरुवात कशी झाली? सुरुवातीच्या काळात काय सांगताल? स्वामी समर्थांनी तेच म्हणले, बाबा कोण देईल ते घे, नाही देईल तर दे, सोड बाबा, अनेक देतो मी तुला, काय काळजी करू नको, असं आम्हाला स्वप्नात सांगितलं. म्हणून आम्ही का होईना म्हटलं, 1-2 भजी जास्त द्यायचं, खाऊ दे परलोकाचे, आत्मसमाधान होते. चाललंय बाबा तसं चाललं. आता एक गोष्ट आहे महाराज, की तुम्ही म्हणतात कुणी पैसे असतील तर द्या, जेवढे असतील तेवढे द्या, नाही तर देऊ नका. ह्याच्यामुळे यंत्रणा चलती का? हे कसं, आता कच्च्या माला ह्याला तर पैसा लागतो, हे कसं चालतं हे सगळं? हे सगळं भोगताचा खेळ आहे सगळं. हा, सगळे हे पैसे गोळा करतो, संध्याकाळी त्यांच्या जवळ नेऊन ठेवतो भगवंतापाशी. हा, हा एक कपाट आहे, एक कपाट मध्ये त्यांच्या समोर ठेवतो. हा मग मला बाजारचं अडचण आलं, पैसे बाजारला बरोबर होतात, काय कमी पडत नाही. 35 वर्षापासून हे हॉटेल चालवतात, कमी पडलं कधी? कमी पडलं नाही, चाललंय टुकू टुकू. आता हा दिंडी मार्ग आहे, हा, पांडुरंग परमात्माची दिंडी इथून जाते, वारकरी इथून जातात. एवढ्या दिंडीच्या गर्दीत सुद्धा तुम्ही त्या लोकांना जेवणाचं हे पुरवता, भरपूर लोक जेवतात, काही देतात काही नाही देतात. त्या वारीच्या संदर्भात तुमचा अनुभव कसा सांगताल? हाय तसं बाबा, असं अन्नदान हे लय मोठं आहे. हा, काय ते अन्न मध्ये फार येतंय, किती का लोक जेविना, किती का लोक खाईना, काय कमी पडणार नाही. अच्छा. हा, आता आपण ऐकलेलं आहे ना, अशक्य ते शक्य करतील स्वामी, त्याच्यावर काय सांगता तुम्ही? आत्मसाक्षी होऊन चाललं ना, मग भगवंत तिथं साय होते. हा, तुम्ही प्रत्येकाला भाऊसाहेब या म्हणून हात जोडून बोलतात, काय सांगतात? तुमचा विनम्रपणा खूप आवडला मला. काय सांगताल? भाऊसाहेब आजच हे पहिल्यापासूनच आहे आम्हाला. हा, काय समाधान काय मिळतं त्यातून? समाधान एक मोठी गोष्ट आहे. पैसे दिले की समाधान होतंय नाही, कपडे दिले तर समाधान होतंय नाही. नाही. आत्मसमाधान म्हटलं तर भगवंता जेवढं होते तेवढं तू कर बाबा. लोक असं म्हणतात किंवा कलियुगामध्ये अध्यात्म संपलंय किंवा श्रद्धा संपली. हा. तुम्ही एवढ्या श्रद्धेनं करतात, काय सांगाल? स्वामीचे काय चमत्कार झाले तुम्हाला? नाही, स्वामी महाराजांनी हे बघा, आम्ही कसं करतो, स्वामी महाराजांनी तसं आमच्या माग असतेच. हा, तेच म्हणले की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे,
असं बोलणं आहे की नाही त्यांचं? हो हो हा, साक्षात्कार आहे त्याने. बघा आम्हाला तर साक्षात्कार आहे, चाललंय भगवंता. आमच्या घरात काहीतरी एक 7-8 जणांवर कोणाला रोग राही नाही, अजूनपर्यंत दवाखाना नाही, काही नाही. तुमचं वय किती आता? माझं 74-75. 75. हा तरी सुद्धा एवढी सकारात्मकता? हा करतो भाऊसाहेब. काय नाही, इथं आलं की मला अगदी समाधान वाटतंय. जेव्हा आपल्या समोर वारकरी किंवा लोक जेवायला बसलेले असते, हा. त्यांना तुम्ही अगदी आनंदानं जेवायला वाटतात, हा. त्यावेळेस काय असतं मनात, काय डोक्यात काय चालतं? ये स्वामी बघता येतं, ये स्वामी समर्थच येतं. हा, आत्मा सोडून कुठे अजून आहे का बाहेर? नाहीच. नाही. हा, असं आता हा बोला. सगळ्याच्या आत्मेमध्ये जे आहे स्वामी समर्थ आहे, भगवंताचं स्वरूपच आहे सगळ्यांचं. हा, वेगळं वेगळं नाही, भिन्न भिन्न नाही, सगळं एकच रूप आहे. लोक तर म्हणते ह्या कलियुगात देवच नाही. ते म्हणणारे म्हणतात त्याला तेच कळतात, त्याला तेच म्हणतात. हा, जे कळणाऱ्याला ते म्हणत नाही तर. हा ते कळलं पाहिजे. हा, कळला पाहिजे. तर जेव्हा इथून वारी जाती तेव्हा किती लोक जेवतात एका दिवसात अंदाज? काय सांगता येत नाही भाऊसाहेब. किती बिया? हा, या बरं, हे जे जे आहे ते नाश्ता करा जावा. आपल्याकडे काय काय असतं नाश्त्याला? वडा सांबार असते, पुरी असते, भजी असते, बालूची असते, जिलेबी असते, एवढे प्रकार करतात? खारं असतं. तुम्ही 75 वयात बी तुम्ही स्वतः पुसतात, सगळं सर्व्हिस देतात, हा हा, शरीर थकत नाही का? हे काय थकत नाही बाई. इथं बाहेर पडलो शरीर थकतंय, शरीर क्षीण होतंय. आता मुलं तुमचे बरोबरीला आलेत, हा. तुम्हाला मदत करतात, मुलं असं म्हणत नाहीत किंवा तुम्ही कशाला लोक कमी पैसे घेतात किंवा पैसे जास्त घेतले पाहिजेत, आपल्याला कमी पैसे देतात, असं मुलं म्हणत नाहीत? नाही 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 नाही. हा तरी बी काय असलं तर द्या, नसलं तर जावा म्हणतात. हा. हा आता हे भजे तळणं हे सगळं तुम्ही स्वतः करता? हा, स्वतःच करतो. त्या स्टोव समोर उभा राहून याला शेड्याला सगळं त्रास व्हायचं काम आहे, त्रास होत नाही शरीराला? एक दिवशी नाही अजूनपर्यंत. दवाखानाच नाही? हे दवा करायचं नाही बघा. किती सात्विक भाव आहे हा, बाबांच्या चेहऱ्यावर. बाबा प्रत्येकाला म्हणतात भाऊसाहेब या, बसा, जेवण करा, आत्मा शांत करा. तुमच्याकडे पैसे आहेत का तर द्या, कमीत का तर कमी द्या, नसतील तर नंतर द्या किंवा देऊ नका. हा बाबांचा जो. परवा असं झालं भाऊसाहेब, 30 लोक आले. 30 लोक. हं. मग ते आपला डिग्गेवाडी तांडा म्हणून आहे, तुम्ही आला ना तुम्ही हं. तिथं, ते लोक आले. मग आल्यावर मी म्हटलो बाबा मी एकटा आहे, तुम्ही भजी खावा, जरा चिवडा देतो, पहिला चिवडा खावा, जे आहे ते खावा. मग त्याला म्हटलं दोघं कोण तर तुम्ही भजी द्यायचं, 6, 7, 8 किती येतं द्या, असंच त्याला सांगितलं. फक्त मी भजी करणार, त्यांनी पोट स्वतः भरून घेतले? तुम्ही खाणार, खावा म्हटलं. मग सगळे आनंद झाला. म्हटले चहा फुकट घ्या म्हटलं, चहाचं बिल काय देऊ नका म्हटलं. तुम्हीच किती बिल झालं म्हटले त्याने. हं. बिल मी काय आठवण ठेवलं नाही, भजी कवा करू आठवलं, काय ठेवायचं, तुम्हीच किती होतं तेवढं द्या म्हटलं. मग एक काय म्हटलं 850 रुपये झाला बाबा म्हटलं. हा किती को आहे ना ते विचार करू नका, तुम्हाला समाधान झालं का नाही झाला म्हटलं. एक आई बसली होती, ते आई म्हणले अरे ये मोरका हो, किती खाल्लो का आहे का नाही. हा, सगळ्यांनी 30 लोक भरपूर खाल्लो तुमच्या हातनं घेऊन. हा, बाबाने करूनच थकलेले असतील. हा, एवढं खाऊन शनी तुम्ही 800-700 म्हणतो म्हटलं तर कसलं काय. ते बाई म्हटली पैसे कोणी देऊ नका, तुम्ही बाहेर जावा पहिला म्हटलं. मग बाई काय केली, 1500 रुपये काढलेत. 1500 रुपये देऊन पाया पड, बाबा पाया पडू नका म्हटलं, हात जोडलो त्यांना. माझी आई म्हटलं तू माता आहे म्हटलं जगाची. हा ताई तू असं करू नका बाबा, माता आहे, तुझ्यानं हे सगळं चाललेलं आहे, आमच्यानं चाललेलं नाही, तुझ्यानं चाललेलं आहे. आमचे लेकरं करू दे खाऊ दे म्हणून तुमचा आत्मा आहे, पण लेकराला सांभाळायचं तुमचं आहे म्हटलं. बाबा एवढे पैसे नको म्हटलं, मला जे त्याने सांगितले तेवढं द्या. बाबा तेवढं देणार नाही मी, 1500 रुपये तुझ्या झोळीत घालते म्हणले. इथं ये झोळी म्हणून इथं घालून. म्हणजे जिथं 750-800 रुपये झालते त्या ताईंनी तुम्हाला 1500 दिले? 1500 दिले. अजून मी बोलून त्यांना म्हटलं, सगळं बाया लोक पाया पडायला लागले,
म्हटलं बाई व्याज नाही. सगळे पाया पडायला लागले. हा बाई लोक अजून व्याज कमी घ्या म्हटलं. राहू द्या म्हटलं, हे बाबाचं आहे राहू द्या म्हटलं. स्वामींचं आहे सगळं. हा हे पहा भक्ती कशी असते हा ते प्रत्येक ह्याच्यात स्वामी पाहतात. काल परवा 30 लोक आले होते, सगळे इथं बसले, एकटे होते बाबा. ते म्हणले तुम्ही मला मदत करू लागा. सगळ्यांनी मिळून केलं. जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत खाल्लं. म्हणले बिल, म्हणले मला माहित नाही बिल किती झालं, तुम्हीच काय द्यायची द्या. एक जण म्हणला हे 750 रुपये धरा. पण तिथं जी एक सद्ग्रस्त आपली माता भगिनी बसली होती, त्यांनी सरका म्हणले बाहेर आणि त्यांनी 1,500 दिले. तुम्ही प्रत्येक जण येणाऱ्याच्या तुम्ही दर्शन घेतात, कशामुळे घेतात ते? हे बघा असं आहे तर जे आम्हाला सगळे आहेत हे देवच मानतो मी. प्रत्येक येणारा स्वामी, हा प्रत्येक व्यक्ती येणारा स्वामी. हा या बाबा नमस्कार असं आम्ही म्हणतोच कोणाला बी कोणत्या अहो बघा ना, हे हॉटेल एवढं छोटं आहे ना. तुम्ही दाखवा सगळं हॉटेल आहे किती छोटं आहे. फक्त स्वामीच्या फोटोकडे बघतात आणि सगळ्या गोष्टी चालतात. हे पा तुम्हाला बघायचं, हे पा इथं देवार आहे, इथं स्वामींना मुजरा होतो, इथं लाईननं लोक बसलेले असतात. असं हा आता 12-12:30 वाजलेले, तर आता दुपारच्या ह्याच्यात थोडे गर्दी कमी, सकाळी संध्याकाळी गर्दी असते. आणि जे येणारे जाण लोक आहेत कुणी थांबतात, लोक लांबून लांबून आठवणी नेऊन थांबतात ना. लांबून येतात, लय लांबून येतात. आता जेव्हा हॉटेल सगळं काम उरकून घरी जाता, हा तुम्ही झोपता, हा त्यावेळेस काय वाटतं, फिलिंग्स काय, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? काय समाधान वाटतंय आम्हाला, अगदी आनंद वाटतंय. हा हे बाबा आहेत श्रीपाद केनगे. अक्कलकोट पासून 20-22 किलोमीटरवर शावळ नावाचं गाव आहे. इथं हे बाबा मागच्या 35 वर्षापासून हे साधं हॉटेल चालवतात. ह्याची आडू सुद्धा बरोबर नाही. हे पहा, आणि इथं जी लक्ष्मी नांदती, इथं जी सात्विकता आहे जगात नाही. मी शोध वार्ताच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतो, पण इतकं समाधान मी कुठंच पाहिलं नाही. ज्या स्वामींच्या कृपेनं, ज्या स्वामींना समोर ठेवून येणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी स्वामी, आणि ते स्वामीकडे पाहून त्यांना खाऊ घालतात, आदरयुक्त भाऊसाहेब म्हणतात, ताईसाहेब म्हणतात आणि निघून जातात. जेवण झालंय निघून जा, द्यायचे द्या, नका देऊ. पण असे काही लोक आहेत की जे खाल्लंय त्याच्या 5 पट 4 पट देणारे सुद्धा लोक आहेत. म्हणून ही यंत्रणा चालू आहे. म्हणून आजही लक्षात येतंय कलियुगात सुद्धा ईश्वर आहे, फक्त तुमची भक्ती तितकी सात्विक असली पाहिजे. श्रीपाद बाबांचा हा व्यवसाय, त्यांचा हा स्वामीप्रती आणि ग्राहकाप्रती असलेला सात्विक भाव तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला, जाता जाता आणखीन एक विनंती, तुम्ही जर या रस्त्यानं कधी जाल तर बाबांच्या हातचा एक भजा असतील, वडापाव असेल किंवा जे त्यांच्याकडे असेल ते एक वेळेस खा. तुम्हाला प्रसाद खाल्ल्यापेक्षा कमी त्याचे भाव नसणार आहे. तुमचं पोट तर भरल, तर तुम्ही मन भरून जाल आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल की या जगात अशी सुद्धा लोक आहेत, म्हणून हे जग टिकलंय आणि तरलंय. चला, सर्वांना आम्हा दोघांतर्फे, शोध वार्तातर्फे श्री स्वामी समर्थ. बाबांची भेट एक वेळेस नक्की घ्या.